स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं सकाळचा चहा नाश्ता वगैरे? आणि आज परत हाच ड्रेस माझ्या अंगावरती आला आहे आणि आज परत सोमवार आहे. तर शुभ सोमवार, हर हर महादेव. आणि व्हिडिओला सुरुवात करूया, परंतु त्याच्या आधी मला काही थोडंसं बोलायचं आहे की हा माझा चॅनल आहे बरे का. आणि मी इथं कसे व्हिडिओ बनवायचे, मी काय बोलायचं, हे फेक लोकांनी मला सांगायची गरज आहे का? बरोबर का? बोलायचं आणि शिकवायचं त्यांनीच असतं ज्यांना स्वतःचा बाप माहिती असतो बरं का. ज्याचे स्वतःचं बाप माहिती असतो, जो ओरिजिनल नाव यूज करतो, स्वतःचा डीपी लावतो, स्वतःचा चेहरा दाखवतो, त्याला बाप माहिती असतो म्हणून तू एकच बापाचं नाव लावत असतो. ज्याला बाप माहिती नसतो तो 17 आयडिया खोलून येत असतो. बरोबर का? त्यामुळे तशा लोकांनी मला सांगायचं नाहीये की मी कशी व्हिडिओ बनवायची किंवा काय करायचं. मला येऊन घाण कमेंट्स करता, खुशाल करत राहा, मी शिव्या देणार. बरोबर? कारण जशास तसं उत्तर देणं माझा रूल आहे आणि माझं काम आहे आणि माझा स्वभाव आहे. बरं का? अन्याय करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा जास्ती गुन्हेगार असतो आणि ती मी करत नाहीये. बरे का? त्यामुळे सांगणं एकच आहे, मी जशी आहे तशी आहे. ज्याला पटते त्यांनी माझे व्हिडिओ बघा, नाहीतर माझा चॅनल अनलिस्ट केला तरी चालेल, मला काही फरक नाही पडत. कारण मी ज्या परिस्थितीमधून गेले, मी जे भोगले, माझे व्हिडिओ त्याच्यावरती असतात. कुणालाही पर्सनल दुश्मनी काढण्यासाठी माझे व्हिडिओ नसतं. बरे का? थुकते मी बरं का, एखादा दुसरं वेळेस मी बोलते त्या व्यक्तीबद्दल आणि मी थुकलं की परत मला चाटायची सवय नाही. त्यामुळे मी थुकले तर मी कुणाचं नाव घेत नाहीये आणि मी कुणालाही टोमणे मारून माझे व्हिडिओ नाही येत. मी खुलेआम सरळ चालणारी बाई आहे आणि मग काय पण होते बरं का. तर त्यामुळे मला असं टॉन्ट मारून हे करायची गरज नाहीये. मी काय भोगले, लोक कशी आहेत, कशी वागणूक देतात लेडीजला, लेडीजच्या चारित्र्यावर कसे बोट उचलतात, लेडीजची इज्जत कशी घालवतात, लेडीजला टॉर्चर कशी करतात, या संदर्भात माझे व्हिडिओ असतात आणि ते राहणार आहेत. बरोबर का? तुमची असली तुमचे चेहरे समोर येतात का? चोराच्या मनात चांदणं तुम्ही आहात का? ते मग चोराच्या मनात चांदणं यायला तुम्ही तसे वागता का? तुम्ही कुठल्या लेडीजची इज्जत घालवता का? कुठल्या लेडीजला तुम्ही परेशान करता का फेक आयडिया काढून? कुठल्या लेडीजला तुम्ही त्रास देता का? कुठल्या लेडीजची तुम्ही बदनामी करता का? म्हणून तुम्हाला मिरच्या लागतात. बरोबर? मिरच्या त्याच गोष्टीला व्यक्तीला लागतात जो तसा करत असतो, वागत असतो. बरोबर ना? ज्याला कर नाही त्याला डर कशाचा आलाय? बरोबर ना? त्यामुळे माझ्या चॅनलवर मी कुठले व्हिडिओ टाकायचे, माझ्या संदर्भातले व्हिडिओ आहेत. मी माझी स्वतःची वैयक्तिक माहिती शेअर करते. माझ्याबरोबर जे घडतंय ती मी लिहिलेलं असतं किंवा मी बोलून व्हिडिओ बनवलेले असतात आणि तिथं कोणीच मला थांबवू शकत नाही. त्यामुळे त्याच्यात कुणाचं नाव आहे, मी याच्याबद्दलच बोलते, हा जो गैरसमज आहे ना, हा काढून टाका. कारण आम्हाला थुकलेल्या गोष्टी चाटायची सवय नाही आहे आणि मी एकदा थुकलं की थुकलं, विषय संपला. माझ्या इथं तर नसतंच त्या गोष्टी, समजलं का? त्यामुळे माझं काम आहे की लेडीजसोबत जे होतंय, मी जी भोगले त्या गोष्टी शेअर करणं. आणि ज्याला आवडत नाही त्यांनी नका आवडू देऊ. बरोबर आहे का? तर चला, फेक बापाच्या लोकांना एवढ्या मिरच्या झोमतात तर मग मी काय करायचं? मी शिव्या देते म्हणून लोकांना माझी माहिती देतात की ही शिव्या देते, आयडी घेऊन गेले की. तुमच्या आईला एवढे घोडे का लागतात फेक आयडिया घेऊन यायला? तुमच्या आईला तुमचा बाप लागत नाही, एकच लागत नाही, सगळं गाव उरावर घ्यायला लागतं का? म्हणून तुम्ही फेक आयडिया काढता लेडीजला त्रास देण्यासाठी. बरोबर का? त्यामुळे जो एका बापाचा आहे ना तो ओरिजिनल असतो, कारण त्याची आई फक्त नवऱ्याचीच असते, गावाची नसती. जसं मला माहिती आहे, मला एक बाप आहे म्हणून आम्ही एकच आयडी आहे आमची आणि नाव एकच आहे आयडीचं आणि जे ओरिजिनल नाव आहे, ओरिजिनल चेहरा समोर आहे. बरं का? ओरिजिनल आहे म्हणून तर तुम्हाला टोचतं, शिव्या देते. कारण फेक अवलादींना माझ्या इथं जागा नाहीये आणि नसणारच आहे. बरं का? फेक अवलादी माझ्या इथं जागा नाहीये आणि फेक अवलादींना माझ्या इथं नसणारच आहे. तर आता इथून पुढं फेक अवलादीला जे फेक चॅनल काढून येतील ना,
त्यांना चपलाचा हार तयार आहे, लक्षात ठेवायचं. हार घालून पुरस्कार देऊनच पाठवलं जाणार आणि हीच करणार. तर चला आता पुढच्या विषयाला सुरुवात करते. तर जसं मी काल तुम्हाला लाईव्हवरती म्हणलं होतं की मी एक विषय शेअर करणार आहे तुमच्यासोबत. म्हणजेच की काही वेळेला बघा इंदुरकर महाराज म्हणत असतात बरे का, की आई कारणीभूत असते मुलीचा संसार तोडायला. आणि काही वेळेला बघा अजून हा पण पॉइंट असतो की नंदेमुळे भावाचा संसार तुटतो. तर सगळेच म्हणणार नाही मी, काही मोजके असतात आणि जे मी बघितले. आता कालच मी एक बघितले प्रकरण म्हणून मी शेअर करते. तर जवळचेच आहेत बरं का, म्हणून बोलते मी, मला माहिती आहे सगळं डिटेल्स म्हणून. तर तुम्हाला सांगते काय झालं माहिती आहे का, लग्नाला जवळजवळ 5 वर्ष झालेत, 5 ते 6 वर्ष लग्नाला झालेत बरं का. लग्न होऊन 6 वर्ष होऊन गेलेलं आहे. एक मुलगा आहे 4 वर्षाचा, 3 ते 4 वर्षाचा मुलगा झालाय. सुरुवातीपासून ती मुलगी जी आहे ती घरात लाडाने वाढलेली, बापाची लाडकी, आईची लाडकी, काहीच काम करायची नाही, ती अशी होती. आणि नंतर काय झालं, नवऱ्याच्या घरी गेली. नवऱ्याच्या घरी पण तिला तसंच वाटायचं की मला सासूनी काही काम सांगू नये, मला असंच सांभाळायला पाहिजे. आणि मग ती नवऱ्याकडे राहायची आणि बापाला पैसे मागायची, शॉपिंगला जायची आणि तिथून बिल बापाला म्हणायची स्कॅनर पाठवलाय त्याच्यावरती हे करा, बिल पे करा, मी शॉपिंगला आली. रेस्टॉरंटला जायची, तिथं पण गेले की जेवण करायची आणि बापाला पैसे मागायची. म्हणजे नवऱ्यासोबत राहायचं, नवऱ्यासोबत सगळं करायचं, लग्न करून घ्यायचं आणि नवऱ्याची जिम्मेदारी सोडून बापाच्या खांद्यावरती ठेवायची. काय, शॉपिंग करायची, बापाला बिल भरायला लावायचं, हॉटेलला जायचं, बापाला बिल भरायला लावायचं, दवाखान्यात जायचं, बापाला बिल भरायला लावायचं. सगळ्या गोष्टी ती सगळ्या बापाकडूनच घ्यायच्या, बापाकडूनच करायचं. मुलगी वैयक्तिक स्वतः बरं का, जावाई नाही, मुलगी वैयक्तिक स्वतः. मग मानसिकता बघा कशी आहे. काही मुली काय म्हणतात की आपलं लग्न झालंय, आपली जिम्मेदारी आपल्या नवऱ्याची आणि नवऱ्याचीच असते बरं का. लग्न करून आणली तर तिची जिम्मेदारी त्याचीच असते. ही सुरुवातीला त्या मुलीचा प्रकार राहायचा. आणि भांडण काही जरी बोललं सासूनी, नवऱ्यासोबत काही झालं की लगे बापाकडे निघून यायचं आणि बापाला म्हणायचं मला वेगळी रूम करून दे. मग मी ते रूममध्ये राहायचं, त्या बापाने भाडं भरायचं, त्या बापाने सामान घेऊन द्यायचं, परत त्या बापाला काढायचं. नवरा गुड बोलला की परत ती सगळं सोडायचं, नवऱ्यासोबत जाऊन राहायचं. असा प्रकार ही लेडीज करत राहिली. असं करता करता प्रेग्नेंट राहिली आणि त्या प्रेग्नेन्सीमध्ये पण सगळा खर्च बापाने केला, सगळं झालं. परत ती हमेशा सुरू राहील बरं का, भांडण करायचं यायचं, परत जायचं, भांडण करायचं यायचं, जायचं परत जायचं, असा प्रकार सुरू होत राहिला. आणि आईचा सपोर्ट अति प्रमाणात बरं का, आईचा सपोर्ट अति प्रमाणात. त्याच्यानंतर भावाचं लग्न झालं. त्या जी मुलगी भांडण करून यायची तिच्या भावाचं लग्न झालं, ती भाऊजाई आली. त्या भाऊजाईला पण बराच टायमिंग झाल्याच्या नंतर मुलगी झाली. मग ही सारखीच 4 दिवसाला यायची, एकाच तिथंच असल्यामुळं सारखंच यायचं, खायचं प्यायचं, मोबाईल बघत बसायचं. ही जी मुलं पण त्यांनीच सांभाळायची. मग ती भाऊजाई किती करणार आहे सहन. ती भाऊजाई चिडायला लागली, भांडण व्हायला लागलं ननंद भाऊजाईमध्ये, सासूमध्ये बरं का. मग ही सारखं वारंवार ही बाई अशीच करत राहिली. मुलाला दवाखान्यात घेऊन जायचं झालं तरी सुद्धा त्या मुलाला दवाखान्यात घेऊन जायचं, वडिलाला म्हणायचं पैसे पाठवा. शॉपिंगला जायचं, वडिलाला म्हणायचं पैसे पाठवा. मुलासाठी शॉपिंग केली स्वतःच्या तरी पण ते ही करायचं. म्हणजे एकतर ही स्वतः होती, परत मूल बी पैदा केलं, ती पण बापाच्या जीवावरती, नवऱ्याच्या नाही. मग ती लग्न झाल्यापासून आतापर्यंत त्या मुलीचा टोटल खर्च 6-7 वर्षापासून, तिच्या मुलाचा खर्च, शाळेच्या फीस पासून हा भरत आहे त्या मुलीचा बाप बरे का. आणि मग आता त्यांना नंद भाऊजाईचं जमत नाहीये. मग ती भाऊजाई जी आहे ती कंटाळून गेली. ही सारखीच इथे येते, भांडण करते, जाते. आणि तिला पण काहीतरी वाटतच असेल की एकटी काम करायचं. घरात बाई आहे बरं का, मी ही पण सांगते, घरात सगळ्या कामाला बाई आहे. स्वयंपाकाचा लोड असतो तिला, स्वयंपाक फक्त बनवायचा असतो. तर ती सारखीच येते, नवरा येतो, ती येते, ती खाणं पिणं, तिचा मुलगा सांभाळायचं, सगळं ते असं करायचं. म्हणून ती भाऊजाई चिडली आणि ती तिच्यासोबत वाद घालायला लागली. आता म्हणते मला घर वेगळं करून द्या बापाला,
मी नवऱ्यासोबत बी राहणार नाही, मी इथं बी राहणार नाही, मला भाऊजाई भांडते. तर आता ते 2 वेळा असं केलं होतं हिनं. हिला घर करून दिलं, ही परत नवऱ्याकडे निघून गेली बरं का बापाने. मग ती लॉसमध्ये गेलं होतं म्हणून ते म्हणे की ह्या वेळेला मी तुझं काही ऐकणार नाहीये, खूप झालं आता तुझं, तू तुझं बघ काय करायचंय ती. कारण तू इथं ठेवलं तरी पण तू राहत नाही, नवऱ्याबरोबर परत निघून जाती, ती खर्च होतो, ती सगळं अशा कुठाने होत्या, तर तू आणि ती बघ. तर त्यावेळेला आई काय म्हणते माहितीये का, मग काय तिला वाऱ्यावर सोडून द्यायचं का, मग काय तिला मरू द्यायचं का, आणि असं तसं म्हणून त्या नवऱ्यालाच लागली की करायला. आणि ते असा सगळा प्रकार झाला. मग सून दरवाजे लावून बसायली, सून स्वयंपाक करेना, काहीच करेना, आणि सगळं असं भांडण झालं. आणि नंतर मग ठरलं की ती म्हणे ठीक आहे, मी माफी मागते, परत त्या नवऱ्याच्या इथं जाते. आणि मग ते भांडण घरातलं शांत व्हावं, सगळं खूप डिस्टर्ब झालेलं होतं म्हणून त्या ह्यांनी सुनेलाच माहेरी पाठवलं 4 दिवसासाठी, की तू इथं घरात दरवाजे लावून बसायली, भांडण करायला लागली, त्याच्यापेक्षा तू 4 दिवस तुझ्या माहेरी जा. म्हणून तिला 4 दिवस तिच्या माहेरी पाठवलं आणि हिला मुलीला समजवून तिला तिच्या घरी नेऊन सोडण्याचा प्रयत्न चालू आहे. तर उदाहरण मला सांगायचंय, एवढं सगळं सांगायचं रिझन एकच आहे की काही मुलींची मानसिकता कशी असते बघा, लग्न झालं तरी मुलं पैदा करून सुद्धा नवऱ्याला म्हणत नाहीत की ही तुझी जिम्मेदारी आहे, तुझी सगळं करावं लागतंय, नवऱ्याला सोडून द्यायचं आणि बापाला धुवायचं. मी स्वतः कितीदा तरी बघितलेलं आहे त्या मुलीला तसं करताना, म्हणून मला माहिती आहे. कारण नातेवाईक म्हणले की बघा आपल्याला माहितीच असतं की नातेवाईकांचं कुठं काय आता माहितीच असतं, जातो आपण बघतो म्हणून माहिती असतं. तर तो सगळा प्रकार मला ना ते खूप हे झालं. म्हणजे एखादा व्यक्ती तुमच्यासाठी काहीतरी करतोय आणि म्हणून त्याला धुवतच राहायचं, म्हणून त्याचा यूजच करत राहायचं, हे कितपत योग्य आहे. बाप जरी असला, आपला अधिकार जरी असला, तरी बापाला सुद्धा काही जिम्मेदारीतून कमी कराव्यात मुलींनी, मुलांनी, बरोबर का नाही. तो तरी कधीपर्यंत करेल, एकटा व्यक्ती किती ओढल, हा एकटा व्यक्ती किती करल, याची जाणीव असली पाहिजे मुलींना, आणि याची जाणीव मुलांना सुद्धा असली पाहिजे बरे का. तर उगच लग्न करून देऊन आपल्या वरचं ओझं दुसऱ्यावरती आपण टाकतो, पण ते तसं होत नाही. उलट जिम्मेदारी वाढते, आपल्या मुलाबरोबर येणारी व्यक्तीची जिम्मेदारी वाढते, परत त्यांच्या दोघांच्यामुळे येणारी एखाद्या व्यक्तीची जिम्मेदारी वाढते. तर असं न करता मुलींचं काम आहे की बाबा तू माझ्यासोबत लग्न कशाला केलंय, मग जर तुला माझी जिम्मेदारी घेणं होत नाही, मग मुलाची जिम्मेदारी घेणं होत नाही. ती डायरेक्टली उठते आणि म्हणते बापाला, ती मला दवाखान्यात बी नेत नाही, ती मुलाला बी दवाखान्यात नेत नाही, मग मला कोण आहे दुसरं, मग बापालाच लुटायचं. मग बापाकडेच यायचं निघून. 2 दिवसाला बापाकडे आलेली असते, 2 दिवसाला बापाकडनं यायचं, मस्त खायचं प्यायचं, इथं भाऊजाईला त्रास द्यायचा, आणि पूर्ण ते नवऱ्यानं गोड गोड बोलले की त्या नवऱ्याकडे निघून जायचं. मग आपल्या मतावर ठाम पण नाही, ठाम निर्णय पण घ्यायचा नाही, आणि नुसता संसार नाही तर तमाशा समजायचा संसाराला. 4 दिवस तिकडं 4 दिवस इकडं असं राहायचं, आणि सगळीकडचं वातावरण डिस्टर्ब करायचं. ना तिथं सुख न राहू द्यायचं त्या लोकांना, नाही तर माहेरात कुणाला सुख लागू द्यायचं. अशा काही मुली असतात आणि आहेत बरं का. मग त्याच्यानंतर मला सांगायचं एकच आहे की जिम्मेदारी नवऱ्यानी बायकोची आणि मुलाची उचलली पाहिजे, बरोबर का नाही. आणि मुलींनी समजून घेतलं पाहिजे की आपला बाप आपलं शिक्षण केलं, जन्माला घातलं, शिक्षण केलं, लहानाचं मोठं केलं, लग्न करून दिले, आपला अधिकार तिथं जास्ती आहे. बापावर तर आहेच, पण नुसतं बापालाच लुटायचं, नवऱ्याला मोकळं सोडायचं, हे पण चांगलं नाहीये बरं का. काही मुली अशा आहेत की नवऱ्याचं घर धुवून आणून बापाचं घर भरतात. काही मुली अशा आहेत की जे बापाला लुटतात आणि नवऱ्याचं घर भरतात. तर जरा बॅलन्स ठेवायला शिका. ज्याची त्याची जिम्मेदारी ज्याच्या त्याला घेऊ द्या. बापावरची लग्न करून दिल्याच्या नंतर बापावरची जिम्मेदारी कमी करायचं, संपत्ती असं मी म्हणत नाही, पण जिम्मेदारी कमी करा. जिम्मेदारी तुमची नवऱ्याकडे आहे. आणि नवऱ्याचं सुद्धा त्याचं घर धुवून आणू नका, त्याचा बॅलन्स ठेवा. आपलं काम कधी आहे, जेव्हा आपल्या बाप खूप बिकट परिस्थितीमध्ये आहे आणि त्याला कुणी मदत करू शकत नाही, आपण जर करू शकत असेल तर त्यावेळेला त्याला मदत करा बरे का. शक्यतो ठराविक म्हणजे शक्यतो मी म्हणते ना 95% लोक लिकीचं काही खातच नाही, आणि 5% असतात मूर्ख असतात जे लिकीचं खातात बरे का. मरणं पसंत करतात, पण काही लोक लिकीचं हात पण लावत नाहीत कशाला. काही लोक असतात खूप भाडखाऊ असतात, खातात लिकीचं, पार धुवून खातात. मी नाही म्हणणार नाही, पण इथं सगळं वेगळं आहे.
तर इथं सगळा असा प्रकार झालेला आहे. जसे इंदुरीकर महाराज म्हणतात ना की आईच मुलीचं घर बरबाद करते, इथं पण तसाच प्रकार आहे. त्या मुलीला इतका सपोर्ट, त्या मुलीचंच ऐकायचं, सुनाला त्रास द्यायचा, त्या मुलीचंच ऐकायचं, त्या मुलीलाच ही करायचं, त्या मुलीला आले की बोलवून घ्यायचं, सारखं येऊ दे येऊ दे येऊ दे, इथंच एकाच गावात असल्यामुळं सारखं येऊ दे. मग ते येऊ दे येऊ दे 4 दिवसाला आली तर भाऊजाई पसंत करेल ना पाहुणी म्हणून. तुम्ही सांगा, रोजच येऊन बसली, खायचं प्यायचं मस्त मजा करायची, परत आग लावून जायचं, तर भाऊजाई कुठलीच सहन करणार नाहीये, बरोबर का? त्याच्यामुळं मला सांगायचं होतं तुम्हाला की असे पण लोक ह्या जगात आहेत, अशा पण मुली ह्या जगात आहेत, अशा पण सुना ह्या जगात आहेत, आणि असे पण नवरे ह्या जगात आहेत. आणि असं बाप रे बाप, मला तर सुचत नाहीये काय बोलू ती. खरं तुम्हाला सांगते, खरं ही रिअल परिस्थिती आहे. मी काल बघितली ना ऐकली, माझं डोकंच पागल झाल्यासारखं झालं. असं वाटत होतं की यार काय करू, बरे का, काय करू. आणि ती मुलगी, मी खोटं बोलत नाही, फक्त माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, फक्त माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. विचार करा. मला हे सांगायचंय, आपला बाप चांगला आहे, आपला बाप आपलं सगळं करतो, नाहीच म्हणत नाही म्हणून त्याला लुटू नाही, त्याला बरबाद करू नाही. उद्या त्याचं वय होईल, म्हातारा होईल, त्या मुलगा आहे तो तिला सांभाळन का नाही, त्याला 4 पैसे महाग ठेवण्यासाठी मदत करायची असते का त्याला लुटायची मदत करायची, ही आताच बघत नाही. हिचा नवरा जिम्मेदारी घेत नाही, स्वतःच्या बायकोची घेत नाही. उद्या जर ह्यांना गरज लागली, सगळं संपल्याच्या नंतर ह्यांना गरज लागली, ही मुलगी करल का, तो जावई करल का ह्यांचं काय? नाही करणार ना. या गोष्टींचा विचार करा. मुलांना मागतायत म्हणून द्यायचं 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 द्यायचं, इतकं लाडवून ठेवू नका की ती स्वतःचा संसार सोडून आपल्या घरात येऊन राहतील. तिथं सुखसुविधा तिला भेटत नाहीत व्यवस्थित म्हणून ही इथं येते, बापाकडे सगळं भेटतं मागितलं की. पण असं नाहीये, याच्यानी सगळं बर्बाद होतं. आणि याच्यामध्ये तो जो व्यक्ती आहे ना, माणूस म्हणणाऱ्या, तिचा बाप, तो समजूतदार आहे, नाही म्हणत नाही, तो विषय वेगळा. पण तो बायकोच्या पुढे जाऊ शकत नाही. ती बायको त्याला हीच करू देत नाही. तिला सोडूनच द्यायचं का, तिला मरायलाच द्यायचं का, तुम्ही असंच करता का, ते नवऱ्याला परेशान करते म्हणून तो नवरा काहीच बोलू शकत नाही, असा प्रकार आहे. तर चला भेटूया. ही खरी माहिती आहे आणि माझं शेअर करावीशी वाटली मला की असं सुद्धा असतात. तर मुलींनो जरा सावरा, न नवऱ्याचं लुटून बापाला देऊ नका, न बापाचं लुटून नवऱ्यालाची घर भरू नका. जिथे आहेत, जेवढा आहे तेवढ्यात सुखी राहायला शिका. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. बाय. जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत बाय.